हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, मी आहे ना आज थोडी बाहेर जाणार आहे. कुठं जाणार आहे ना ते तुम्हाला मी सांगते, तुम्ही माझ्या मागं मागं चला. मैत्रिणी, मी तयार झाले होते. मी अगोदर ड्रेस घातला होता. ड्रेस घातल्याच्या नंतर आहे ना मला थोडा अंगात घातल्यानंतर चुरगळायला वाटला. मी त्याला इस्त्री करून ठेवलेलं होतं, कारण पण बरेच दिवस होतं ठेवलेलं. मला घातल्यानंतर थोडा चुरगळायला वाटला. मी परत काढला आणि त्याला थोडी इस्त्री केली आणि जाण्यासाठी निघालो आहे. तर घरी येऊन फक्त मी आणि छोटा बेबी चाललेलो आहे. तर मी आता जाता वेळेस आहे ना दादाला ना कॉलेजमधून घेणार आहे आणि मालक तिकडून येणार आहे. त्यांना मी फोन केला तर आम्ही येण्यासाठी निघलो आहोत. आता निघले आणि मध्येच ना मी आता ना जरा गॅसची आणि पेट्रोलची थोडी टंचाई चालू झालेली आहे. युद्धामुळे मी लगेच गाडी ना पूर्ण फुल करून घेतली पेट्रोल टाकून आणि परत तिथून निघलो. पेट्रोल टाकल्याच्या नंतर परत जाण्यासाठी निघलो. आणि हे पाहता इथं ना मी दादाच्या कॉलेजमध्ये आलेली आहे. त्याला घेण्यासाठी त्याला कॉल केला, मी खाली आले म्हणून हे. आणि मला गाडीवर जायचं ठरलं होतं, टू व्हीलरवर, पण बाहेर गेले एवढं ऊन दिसलं ना. परत वरती आले, मोठ्या गाडीची चावी घेऊन गेले आणि गाडी घेतली मोठी आणि नंतर निघाले. हे पाहता इथं मी आलेली आहे. इथं मी काय घेण्यासाठी आलेली आहे ना, तुम्ही परत माझ्या पाठीमागं चला, नंतर तुम्हाला कळेल मी तर काय घेण्यासाठी इथं आले. पाहिलं ते दादासाठीच घेणार होते, त्यामुळे ना मी त्याच्या पसंतीनेच घेणार होते. त्यामुळे ना मी त्याला कॉलेजमधून घेतला आणि चल म्हटलं. मालक म्हटले मी येतोय तोपर्यंत तुम्ही बघा. आम्ही पाहिलं पण आम्हाला काय तिथं आवडलंय म्हणून आम्ही तिथून दुसऱ्या दुकानात निघलो. पण जाण्याआधी मुलं म्हणले काहीतरी थंड प्यायचे, तर मग चला म्हटलं तुम्हाला ज्यूस पाजवते. मग तिथं ना आम्ही ज्यूस घेतलं. ज्यूस घेतल्यानंतर मालकाला म्हटलं तुम्ही ज्यूस घ्यायला, ते नाही म्हटले. मग ज्यूस घेऊन परत आम्ही इकडं दुसऱ्या दुकानात घेतलो. तिथं गेलो तरी पण मालक आले नव्हते, कारण त्यांच्या कामात ते बिजी होती. इथं बी आलोत. दादाला म्हटलं पहा तुला घ्यायचं म्हणजे तुझ्या पसंतीने कर. मग त्यांनी ते पसंत केलं. आणि छोट्या बेबीला मला चप्पल आणि त्याला वापरायला कपडे पण घ्यायचे होते उन्हाळ्यासाठी. मी इथं आले त्याच्यासाठी ना चप्पल घेतली. माझ्यासाठी पाहत होती पण खूप महाग सांगितली म्हणून मी काय तिथं मला चप्पल घेतली नाही. परत त्याला इथं ना कपडे घेण्यासाठी आले. चालू चालू म्हणलं मला किती तोपर्यंत माझं उद्याचं काम वाचेल म्हणून मी त्याला इथं मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ना मी थोडी खरेदी करायला चाललेली आहे. थोडं काहीतरी घेण्यासाठी आलेली आहे बाहेर. ते पहा आता मी माझं घेऊन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही परत घरी येण्यासाठी निघलेलो आहे. तर आम्ही पुढे आलो पार्सलवाले ना, नंतर आमच्या पाठीमागे येणार आहे. इथं लगेच मी ना छोट्या बेबी म्हणलं आई मला भूक लागली, मला नाश्ता करायचा आहे. त्याला इथं नाश्त्यासाठी आणलं. पण त्याच्या अगोदर ना मी दादाला घरी सोडलं. ती म्हटलं आई मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही दोघं जा, मी माझा अभ्यास करतो, चालतंय म्हटलं. मग मी त्याला घरी सोडलं आणि याला घेऊन आले. हे खातानी मोबाईल मागत होतं. त्याला म्हणलं पटकन खा, आपल्याला लेट झालाय, मला जाऊन स्वयंपाक पण करायचा होता दोघा तिघा जणांचा. मग नंतर आम्ही दोघांनी नाश्ता केला. चला आता मैत्रिणी मी नाश्ता करून इथून निघते आणि तुम्हाला दाखवते मी काय आलं ते पार्सलवाला. तोपर्यंत घरी आले होते. मी ना आता लगेच ते पार्सल उचलून घरात घेते. चला मैत्रिणी मी आता तुम्हाला सांगते काय घेतलेलं आहे. मैत्रिणी मी ना दादाला घेतलेला आहे एसी. पहिला आम्हाला होता, कारण त्याला गेल्या वर्षीपासून चाललं होतं एसी घ्यायचा. ह्या वर्षी ठरलं आणि त्याला एसी घेतलेला आहे. चला मैत्रिणी बाय, मग भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये.